मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसांपासून गाजला होता आणि याच मुद्द्यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप खासदार अनिल बोंडे हे जोडले गेलेत। अनिलजी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणावरचं आंदोलन असेल आणि त्यांनी सातत्याने केलेल्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीका असतील। त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे। त्यांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं आपण ते पाहूयात, मग मी आपण तुमच्याशी संवाद साधते। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतला असतं ते जो वर्ष मागल्यावर आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतला असतं ते जो। तर मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ल्याची तयारी होती असं वक्तव्य यावेळी मनोज जरांगेंनी केलेलं आहे। अनिलजी, मी तुमच्याकडे येते। सामाजिक आंदोलकांनी असं वक्तव्य करणं एकतर कितपत योग्य आहे आणि त्यावरती भाजपतर्फे तुमची काय भूमिका असेल? नाही, योग्य नाहीच आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला संस्कृती आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक संयमी नेता असल्याच्या सोबतच सर्व समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे। म्हणजे स्वतः जातीनं ब्राह्मण असेल आणि ब्राह्मण आहे म्हणून सॉफ्ट टार्गेट केल्या जात असेल, परंतु ओबीसींना तो आपल्या जवळचा वाटतो, दलितांना जवळचा वाटतो, आदिवासींना जवळचा वाटतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे करोडोच्या संख्येनं मराठा समाज आहे त्यांना सुद्धा विश्वास वाटतो की आतापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी जे दिलं नाही ते फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतो। आणि म्हणजे जरांगेच्या तोंडाला खरं म्हणजे त्यांनी धरबंद घातला पाहिजे, कारण धरबंद घातला पाहिजे। या निश्चित अनिल सर, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपण आता ओबीसी नेते मंगेश ससाणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। मी मंगेशजी तुमच्याकडे येते। मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं फडणवीसांवरती खालच्या पातळीची टीका केल्याचं आपण पाहायला मिळालं होतं। आता त्यांनी असं वक्तव्य केलं की जर मराठा आंदोलकांना मुंबईत अडवलं तर वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना मारणार अशी भाषा त्यांनी वापरली। यावरती तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि याच्यामध्ये मजबुरी आहे, कारण की त्यांनी आधी पण मागच्या वर्षी पण फडणवीसांना आईमाईवरनं शिव्या दिल्या, यावेळेस पण दिल्या। मुंबईत आल्यानंतर काय केलं आपण बघितलं असेल। आणि एवढं सगळं असून पण कोर्टाचा निर्णय आला, कोर्टाने सांगितलं माझं मैदान खाली करायला, तरी पण याच्या सगळ्या या दबाव तंत्राला आणि यांना ज्या आमदारांनी खासदारांनी जो प्रेशर टॅक्टिक्स केले आणि त्यामुळे जरांगे रूपी जे आपण म्हणतो सामाजिक धोई माजवणारा एक कॅन्सर महाराष्ट्रामध्ये पसरला 1 ते 1.5 वर्षापासून। मुख्यमंत्र्याला मारण्यापर्यंतची त्याची बोलायची हिंमत कशी काय होतीये? मग उद्या का आम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हे दाखल झाले पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी, भाजप ओबीसीचा डीएनए म्हणायचं, असे जीआर काढायचे, त्याला हरकती सूचना मागवायच्या नाही, म्हणजे कुणबी दाखल्याने ओबीसी आरक्षणाचं सगळं संपवून टाकायचं। आणि तरी एवढं सगळं मिळून पण हे जरांगे आज त्या मुख्यमंत्र्यांना आम्ही धुतलं तर खरं आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे। एखादा असा अज्ञानी आणि हटकोर आंदोलक अशा शिवीगाळ करतो आणि त्याला तुम्ही रेड कार्पेट टाकताय, गुलाल उधळताय, तुमच्याकडेच मंत्री जातात आणि मनोज दादा जिंदाबादच्या तिथं घोषणा देतात आणि त्याच मंत्र्यांचे जे मुख्य आहेत मुख्यमंत्री त्यांना तो 2 दिवसांनी धुतलं असतं म्हणतो। तर आत्मपरीक्षण करायची गरज आहे। महाराष्ट्र कुठं नेऊन चाललाय? कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे का? आणि मग कोर्टात जर लागत असेल तर मग पोलीस प्रशासन कशासाठी, गृहमंत्री किंवा गृह खातं कशासाठी? निश्चित मंगेशजी, तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्यासोबत। भाजप खासदार अनिल बोंडे देखील जोडले गेलेले आहेत। अनिलजी, सातत्यानं जर असे सामाजिक आंदोलक अशी भाषा वापरत असतील तर त्यांना अटकाव घालण्यासाठी आता कशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे अटकाव घातला पाहिजे, पण आता एखाद्याचं डोकं जर सरकलेलं असलं तर त्याच्यावरही उपाययोजना केल्या गेली पाहिजे। आणि सर्वात महत्वाचं देवेंद्र फडणवीसाचीच हिंमत होती, देवेंद्र फडणवीसाचीच हिंमत होती म्हणून मुंबईमध्ये
म्हणून मुंबईमध्ये प्रवेश घेऊ दिला आणि म्हणून आझाद मैदानावर त्यांना बसू दिलं आणि त्याच्यानंतर वर्षावर जाऊन जर का धुण्याची भाषा करत असेल तर हा माणूस सरकला एवढंच म्हणावं लागेल. कारण का डोकं जर जागेवर असतं तर त्या माणसाने तर धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यवाद द्यायला पाहिजे. नाही, निश्चितपणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, परंतु देवेंद्र फडणवीस संयमी माणूस आहे. या अशा चिल्लर म्हणजे अशा बोलणाऱ्याला जास्त भाव देण्यापेक्षा ज्याचं बोललं त्याचं प्रोत्साहन देण्याचा प्रश्नच नाही. अहो, लोकांना त्याची लायकी समजते. आई बहिणीवरून शिव्या देणारा माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावा होऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यासाठी काम करतो, जो माणूस GR काढून देतो, त्याला धुण्याची भाषा जर करत असेल तर लोक समजतात ना की याचं डोकं फिरलेलं आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे मनोज जरांगेंनी संयमाप्रमाणे वागलं पाहिजे. एवढी शिकवण त्यांनी घेतली पाहिजे. कमीत कमी ती शिकवण तरी देवेंद्र फडणवीसांकडनं घेतली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आता या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगणारे लोक असतील ना, ते सांगतील ना की कसं बोलणं तर शिकलं पाहिजे. निश्चित. मंगेशजी, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता भाजपकडून अशी मागणी होती की मनोज जरांगेंच्या या वक्तव्यावरती गुन्हा दाखल करावा. सामाजिक आंदोलकांनी जर अशी भाषा वापरली तर सरकारकडून देखील कठोर पावलं उचलली जातील. नक्कीच. नाही, मला दिसत नाही ना. आज 1.5-2 वर्षापासून शिवीगाळ चालू आहे. फक्त फडणवीस साहेबांनाच नाही तर आमचे भुजबळ साहेब असतील, बाकीचे सगळे नेते असतील, पण की लायकी नसलेल्या हाताखाली आम्हाला काम करायला लागतं. काल परवा दिवशी तिथं एक डॉक्टर आले होते चेकिंग करायला. त्यांना कशा प्रकारे त्याने हाकलून लावलं, सुटा उठा इथनं. त्यांचा जे कोणतरी अभ्यास योगेश केदार होता, तो सांगत होता काहीतरी, त्याला डायरेक्ट त्यांनी शिवी दिली तिथं सर्व कॅमेरा समोर आणि सगळ्या मंत्र्यांसमोर. त्यामुळं हा पायंडा जो पडतोय, मग उद्या ओबीसीच्या एखाद्या आंदोलकांनी अशी शिवीगाळ चालू करतील, कुणी चालू करतील आणि त्याला समजलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. हा काय लहान दूध पिता बच्चा नाहीये का आता आपलं म्हणजे मुख्यमंत्री किंवा गृह खातं काय आता मूल्य शिक्षणाचे तास लावणार आहेत का? मग कायदा सगळ्यांना सारखा. तर संविधानिक पदामध्ये एवढं मोठं जे पद आहे मुख्यमंत्री पद, त्याला जर धुवायची जर भाषा करताय तर त्याला साधी तुम्ही नोटीस बजावत नाही, त्याच्यावर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. निश्चित. मंगेशजी, तुमच्या याच प्रश्नावरती मी आता अनिलजी यांच्याकडे जाते. अनिलजी, जसा प्रश्न मंगेश ससाणे यांनी उपस्थित केला त्याच पद्धतीनं खरं तर सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे की सातत्यानं जरांगे फडणवीसांवरती बोलत होते, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती बोलत होते, मात्र साधी नोटीस सुद्धा जरांगेंना सरकारनं बजावली नाही. जर अशाच पद्धतीनं सुरू राहिलं तर पुढचं महाराष्ट्रातलं चित्र नेमकं बदलेल आणि मोठ्या प्रमाणात असे सामाजिक आंदोलक अर्वाच्य भाषेत बोलत राहतील. नाही, निश्चितच म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतो. आणि त्याच्यामुळं गृह खात्याने बरोबर आहे ना, गृह खात्याने सुमोटो याची दखल घेऊन ते छगन भुजबळांवर बोलत असतील किंवा देवेंद्र फडणवीसांच्या आईवर शिव्या देत असतील, त्या माऊलीवर शिव्या देत असतील. पण काय आहे, काही लोकांची संस्कृती ठरली आहे. मोदीजींच्या आईवर शिव्या देणारेही लोक या भारतामध्ये आहे. म्हणजे 99 वर्षाच्या त्या मातोश्रीवर शिव्या देणारी लोक या भारतामध्ये पैदा झालेले आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची आई बहीण काढायची हे सुद्धा लोक आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचा निषेधच झाला पाहिजे, सामाजिक निषेध झाला पाहिजे की ही संस्कृती नाहीये, भारताची नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, महाराष्ट्राची तर नाहीच नाही. आणि त्यामुळं अशा माणसावर गृह खातं जे काय करेल ते करेल, परंतु बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. ही महत्वाची बाब. निश्चित. अनिलजी, तुम्ही म्हणालात की पूर्ण महाराष्ट्राने जरांगेंवरती बहिष्कार टाकला पाहिजे, पण ज्या पद्धतीने आपण चित्र पाहतोय की एवढ्या टीके झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावरती जरांगेंना शरण जाता, अशी महाराष्ट्रभरात तर चर्चा आहे. मुख्यमंत्री जरांगेला शरण नाही गेले. मुख्यमंत्रींनी मराठे म्हणजे जे कुणबी नोंदी असतील त्या कुणब्यांना त्यांचा हक्क मिळणार. सरसकट मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरसकट मराठ्यांना आरक्षण नाहीये. हैदराबाद गॅझेट मध्ये काय आहे ते वाचून जर का जे कुणबी नावाची नोंद असेल त्यांनी दाखवावी कुणबी नावाची नोंद, त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र मिळेल. प्रतिज्ञापत्र द्यायचं. ऐका, त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र मिळेल
जे 340 कलमाप्रमाणे आहे, एक ओबीसी बांधवांनी, मी ओबीसी आहे, मी कुणबी आहे, ओबीसी बांधवांनी हे लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे की कुठेही जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. आणि बरोबर त्या आहे ज्या- ते, पण त्याच्या हा, स्वतःचा तोपर्यंत पुरावा मिळत नाही. नसल्यानंतर बोंडे आणि साहेब सरसकट मराठ्यांना तर मिळूच शकत नाही. सरसकट मराठ्यांची त्याच्यासाठीच- मागणी पूर्णता आणि त्याच्यामुळं ओबीसींना कुठेही धक्का न लावता मी अहो सातत्यानं लागणार, पाहिलं मोठा की धक्का लागणार. ओबीसींना कुठेही धक्का न लावता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सोल्युशन काढलेलं आहे त्यामध्ये गरीब जे कुणबी असतील त्यांचं जर का प्रमाणपत्र असलं, महसुली असलं, त्याच्या काकाचं असलं तर स्वतःचं नाही ना. त्याच्या कुळातील आहे, कुळातील आहे. कुळाची व्याख्या कुठल्या, कुळाची व्याख्या कोणत्या कायद्यात आहे? तर म्हणजे जी पेरेंटल लाईन असते त्या ना- पेरेंटल लाईन अहो मग तसं लिहिलं पाहिजे. मोठे साहेब तसं लिहिलं नाहीये त्याच्यात लिहिलं नाहीये नाते संबंधातील. मग त्याचे शुद्धीपत्रक काढावं, शुद्धीपत्रक काढावं ओबीसीच्या निश्चितपणे खात्रीसाठी. जेव्हा अंमलबजावणी होते तेव्हा त्याच पद्धतीने अंमलबजावणी होते आणि त्यामुळं नातेवाईकांची व्याख्या लिहिलेली आहे बोंडे साहेब. सर्वांसाठी चांगलं आहे. आलं ना लक्षात? निश्चित तसं नाही अनिलजी, खरं तर सर्वांसाठी आता जरांगेंचा हा जो मुद्दा आहे, त्यांनी केलेली जी टीका आहे त्यावरती भाजपकडून कशी कारवाई केली जाते, काय केलं जातं, काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास अनिलजी आपलं खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी.